नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण पाहणार आहोत कालभैरव अष्टक. तर कालभैरव अष्टक कधी करावा, कोणत्या वेळी करावा, तसेच किती वेळा करावा हे पाहणार आहोत. तर मंडळी, संकट कोणावर येत नाहीत, अगदी देवाला देखील संकटांचा सामना करावा लागतो बरं का. आणि आपला जन्मच तर तडजोडीसाठी झाला आहे. माणूस म्हणून जन्माला आलो आहोत खरं, पण संसार आहे. संसारात आणखीन 4 माणसे आहेत, पण वेगवेगळी. त्यामुळे वादविवाद तंटे होतच असतात. पण काही इतर कारणांमुळे देखील घरात कलह होतो. तसेच इतर कोणी आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढवण्यास यशस्वी होतो. तर तुमच्या असंख्य अडचणी असू द्यात, पण तुम्ही हे प्रभावी कालभैरव अष्टक जर पाठ केला तर त्याचा फायदा जरूर होईल, यात शंकाच नाही आहे. तर आधी तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आधी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ह्या परिवाराला आणखीन वाढवा. तर कालभैरव हे नक्कीच आपल्या वाईट काळ हलतात. कारण कालभैरवांचंच नाव हे कालहर हे आहे, म्हणजेच काळभैरव आहे. तर आपला वाईट काळ नक्कीच ते हरतील, पण त्यासाठी त्यांच्यावर आपण अपार श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. असं म्हणतात की रात्रीच्या वेळी तसेच अंधारात कालभैरव हे प्रत्येक माणसाच्या एक ऊर्जेच्या स्वरूपात सोबत असतात. तर अनुभव देखील घेता येतो. असे म्हणतात, जेव्हा एकटे असाल, निर्जन ठिकाणी असाल, अपार शांतता असेल, तसेच घरी देखील तुम्ही एकटे असाल आणि भयभीती वाटत असेल, तेव्हा या कालभैरवांचे आपण जर स्मरण केले तर ते नक्की धावून येतात. ते दिसत नाहीत, पण कोणीतरी आपली साथ देते याची जाणीव मात्र नक्कीच होत राहते असं म्हणतात. या कालभैरवांचं कामच रक्षणांचं आहे. ते वाईट गोष्टींचा संहार करतात. तर भैरवांची पूजा, अष्टक पाठ कसा करायचा हे पाहणार आहोत. ह्या भैरवांना भूत प्रेत अगदी थरथर कापतात. काल भैरवांना प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध प्रकारची पूजा करतात, विधी करतात, मंत्र जप करतात, हवन देखील करतात. कालभैरव अष्टक पठण करण्याची आदर्श योग्य वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. तर तो सकाळी पहाटे किंवा सोमवार आणि शनिवार या दिवशी आपण करू शकतो. हे वार भगवान शिव व भैरवांना समर्पित आहेत. ते दिवस त्यांच्यासाठी पवित्र मानले जातात. पण जर खूप जास्त अडचणी असतील आणि ज्याला पाठ करून आत्मिक आनंद, शांतता मिळत असेल, तर त्यांनी रोज केला तरी चालेल. तर कसा करायचा हा पाठ हे आधी आपण पाहूयात. तर सर्वप्रथम आपण स्नान करून स्वतःला शुद्ध करून घ्यायचं आहे. स्वच्छ वस्त्र, कपडे घालायचे आहेत. घरात गोमूत्र किंवा गुलाब पाणी असेल तर ते शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पाट्यावरती बसायचं आहे. आणि मग पूजा करत असल्यास तुम्ही तर देवाची, तर आधी पूजा करून घ्यायची आहे, अथवा दिवा किंवा अगरबत्ती देव्हाऱ्यात लावली तरी चालेल. तर आपण पाहणार आहोत की या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे ह्या कालभैरव अष्टक यासाठी. तर सर्वप्रथम तांब्या किंवा पंचपात्रात पाणी घ्यायचं आहे. दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा घेऊ शकता. धूप आणि अगरबत्ती घ्यायची आहे. नैवेद्य गुळ खोबऱ्याचा अतिशय उत्तम मानला जातो. फुलांमध्ये मुख्यत्वे बेलपत्र घ्यावे आणि ध्यान करायचं आहे आणि मगच आपण ह्या अष्टकाला प्रारंभ करायचा आहे. तर सर्वप्रथम जेव्हा तुम्ही पाटावरती बसता, हे सगळं साहित्य घेऊन, पूजा सामग्री घेऊन, तेव्हा ओम काल भैरवाय नमः या मंत्राने ध्यान करायचं आहे. दिवा लावायचा आणि भैरवांचे स्मरण करायचे आहे. आणि सगळ्यात प्रथम गणपतीचे आणि मग आपल्या इष्टदेवांचे, कुलदेवतांचे, गुरूंचे स्मरण करून आपण पठणास सुरुवात करायची आहे. तर कालभैरव अष्टक पठण या गोष्टीने सुरुवात केल्यानंतर शक्य असल्यास स्पष्ट उच्चार हवा आहे. आणि ज्यांचे कोणाचे स्पष्ट उच्चार पठण होत नसतील तर त्यांनी पठणाच्या अंती म्हणजे शेवटी आपली सेवा काही करण्यास चूक झाली असेल, वाचण्यात काही चूक झाली असेल तर माफ करा असं म्हणून माफी देखील मागायची आहे भैरवांची. तर हा कालभैरव अष्टक आहे, तुम्ही सर्च करून पाहू शकता आणि तो तुम्ही हा पाठ जो आहे तो 11 वेळा किंवा 21 वेळा पठण केल्यास अधिक फलदायी आहे. त्याचनंतर प्रार्थना करायची आहे. पठण झाल्यानंतर नैवेद्य कालभैरवांना अर्पण करायचा आहे. ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जरी तुम्ही 108 वेळा जप केला तरी चालणार आहे. आपले भय, संकट, अडथळे दूर होण्यासाठी याचना प्रार्थना करायची आहे आणि मग शेवटी आरती करून आपण समारोप करायचा आहे.
तर काशी, उज्जैन व त्र्यंबकेश्वर येथे पाठ केल्यावर शतशः अनंत पुण्य मिळते. तर मंडळी, कालभैरवाष्टक याचे पठण करा आणि स्वतःचे दुःख हरण्यास स्वतः समर्थ बना. जय महाकाल.